288 जागांचा सर्वे करणार असल्याचं अजित पवार गटाने सांगितलं, अजितदादांनी म्हटलेलं आहे. आणि 54 ज्या जागा आहेत त्या तर आम्ही मागूच, पण तरीही 288 जागावर ते पूर्ण सर्वे करणार आहे. चांगली गोष्ट आहे ना. आणि प्रत्येक पक्ष करतोय, काँग्रेस सुद्धा सर्वे करतोय, आम्ही सुद्धा 288 सर्वे करतोय, सर्वच पक्ष करतायत. असं आहे की पुढे सर्वे केल्यानंतर कोणत्या जागेसाठी आग्रह देण्याचा, कोणत्या जागा आपण सोडायच्या, कोणत्या लढवायच्या नाही, याच्यासाठी सर्वे केल्यानंतर कोणत्याही पक्षाला ज्यांना लढवायची निवडणूक त्यांना माहीत पडेल. त्याच्यामुळे अजितदादाच्या गटाने 288चा सर्वे केला तर त्याच्यामध्ये नवल वाटण्याचं कारण नाही. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. तो गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 3 जागा म्हणजे माढा, धाराशिव आणि नगर या भाजपमुळे गमावल्या असल्याचा दादांनी ऑफ द रेकॉर्ड सांगितलेलं आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? आणि ते हे बोलले होते की लंकेंना मी शरद पवारांकडे पाठवलं. लंकेना अजितदादांनी शरद पवारकडे पाठवायचा प्रश्नच येत नाही. लंके स्वतःच्या इच्छेने, त्याला माहीत होतं की त्याला खासदारकी लढवायची होती, आणि त्याला माहीत होतं की, आणि त्याचा सुरुवातीपासून उडा होता पवारसाहेबांकडे. फक्त विकासाचे कामं आपल्याला काय मिळतील का या उद्देशाने तिकडे गेले, पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे राहण्याचा काही अर्थ नाही. आणि पवारसाहेबांकडे त्याचा सुरुवातीपासून उडा होता. त्याच्यामुळे लंके पवारसाहेबांकडे येणार हे सगळ्यांना माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी पवारसाहेबांकडे येऊन तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट घेऊन ते निवडून आले. आणि जेव्हा उमेदवार होते तेव्हा अजित पवार साहेब काय काय बोलले त्यांना तुम्हाला माहिती आहे ना, की तुला पाहून घेईल, कसा निवडून येतो. त्याच्यामुळे अजितदादांनी लंकेंना आमच्या पक्षामध्ये पाठवायचा प्रश्नच येत नाही. 3 जागा ज्या त्या भाजपच्या आग्रहामुळे गमावल्या असल्याचंही दादा म्हणाले. काय मला त्याची कल्पना नाही. काय असं माझ्या तरी ऐकण्यात आलं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.